नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. सकाळी उठला आणि खोलला आपला लॅपटॉप आणि घेतली आपली वही आणि लागलो थोडासा अभ्यास करायला. मग घातली आपली चप्पल, जातो म्हणलं थोडासा बाजारात, कारण की लाइटिंगचं थोडंसं सामान आणायचं होतं. मग त्याच्यानंतर आलो आपल्या घरी, घेतली निशाणानं, चढलो आपल्या पानावर, मग काढले थोड्या वायरं बीर, कारण की आपल्याला लाइटिंग लावायची होती. मग म्हणलं चल दिवस आहे तर लाइटिंग लावून टाकतो. मग चढून पाहायचं तुम्हाला रपकन खाली पडलो. मग दुसऱ्या मिनिटात चढलो, मग बराबर चढणं झालं माझ्यानं. मग आईले म्हणलं चल, म्हणलं थोडंसं निशाण पकड, कारण की मला वायरिंग लावायची ते लगेच उंच होतं. मग केली वायरिंग बिरिंग. मग आई म्हणे मले का बापू म्हणे फ्रीज आपल्याला दुसऱ्या रूममध्ये ठेवायचं आहे. फ्रीज केला थोडंसं साफ, मग त्याच्यानंतर ठेवून दिलं दुसऱ्या रूममध्ये. मग गेलो आपल्या किचनमध्ये, काढलं आपलं घमिलं, त्याच्यात टाकला बर्फ आणि केलं थोडंसं फेस डिप आणि करून टाकली मग आंघोळ. मग लागली होती भूक, कारण की दुपारचे 1 वाजले होते. मग म्हणलं भाऊ गेलो थोडासा बाजारात मी, कारण की लॅम्पसाठी मी बल्ब नव्हते आणले. घेतले वॉर्म व्हाईट कलरचे बल्ब 80 रुपयाचा यग. मग आलो घरी, केला लॅम्प बिम्प असेंबल. मग गेलो स्लॅबवर. मग म्हणलं चला आता सिरीज बिरीज टाकून देतो. मग पाहतो त्याच्या माय बहीण आज लगेच ऊन होती, बहुत चटके लागत होते त्या अंगाले. मग मी अशी सीधी सोडून दिली आपली लाइटिंग. यावेळेस मी वाली गोल्डन कलरची लाइटिंग आणली. यावेळी झगमग झगमग झगारावाली लाइटिंग आणली नाही, आणि असे लॅम्प बिम्प लावून दिले, बहुत जबरदस्त दिसत होते. मग घातले मी कपडे, झाला होते कारण की संध्याकाळ. मग म्हणलं चला थोडंसं हिंडून येऊ. मग गेलो भाऊ मी चेतन भाऊले भेटाले. चेतन भाऊ म्हणे चल, म्हणले थोडंसं फिरून आणतो तुले. खापडल्या त्यासोबत खप गोष्ट. आज पाहतो तिच्या माय बहीण आज भद्रावतीत बिन लगीत गर्दी होती दिवाळी कारण. मग चेतन भाऊ म्हणे चाल, म्हणे एका नवीन जागा उघडले तिथं जाऊ. मग गेलो तिथं आणि दाबले रप मंचुरियन. मग निघलो आम्ही गाडी करून बाहेर. मग म्हणलं चला आता आपण फटाके घ्यायला जाऊ. मग गेलो फटाके पाहतो त्याच्या माय बहीण तिथं लगेचच गर्दी होती. मस्त मस्त जबरदस्त व्हेरायटी होत्या तिथं. मग घेतले फटाके आम्ही दोघं मिळून 5,000चे. चेतन भाऊ म्हणे चल, म्हणे आज आता आपण थोडंसं उद्घाटन बिन करून घेऊ. चेतन भाऊच्या गाडीत लगेचच खाज होती. मग घेतलं चेतन भाऊनं, लावला लक्ष्मी बॉम्ब, गे रपकन फुटलं फुल कचरा. चेतन भाऊ म्हणे हे बिन पाईप फोडतो म्हणे आता. मग पाईपाचा अंदरला मग रपकन फोडला. मग आम्ही घेतला आकाश जीवन जाळला. मग आलो मी आपल्या घरी. मग चला काय आज होते ब्लॉग खतम, चला बाय.